1 2 3 4 5 6 7 8 9 10 फास्ट नाही बोलायचं, लवड्या. टी शर्ट चेंज करून मुद्दाम थोडं टी शर्ट टाकवायचं बोला आणि मग तुझी काय भेटाय पोपटा उपटा तुझा रंग कोणता, हे थोडं ऐकायला जरा ब्राऊन. डोंगरगाव पाणीमध्ये ढोपरे फुटले अक्षर. तो एकच गेम होता त्याच्यामध्ये मुलींचा हात पकडून एकत्र. तू लहानपणापासूनच असा होतास की असंच होतं. कुकर मिक्सर समजलं, किचन बनवायची ती, मी यायचो कामावरून, आज काय बनवलंय. तिथून हे वहिनीच आहे ना ऍक्च्युली तिथून आलंय. तुला गोट्या पाहिजे तर लवड्या घे. वरचा खालचा किस्सा भरलेला असायचा माझा गोट्यांनी. तर खरं तेच बोलतोय मी, पण साऊंड विचित्र होतोय. पिठाने भरलेले हात मळता मला चोप चोपलाय. आता माझ्यावर राजा असं तर मी मादर चोर. ते भाई मी स्वतः घरी गेलो, जेवलोय वगैरे भाई मस्तपैकी चालूच आहे. डोरेमॉन बघतोय, आम्ही विसरलोय आई जोडे मी खेळत होतो काय. मला गोट्या खेळायला खूप आवडायच्या. गोट्यामध्ये मी त्रिकोण खेळायचो. काय घ्यायचं? त्रिकोण. त्रिकोण हा एक गोट्यांमधला खेळ आहे ना. मी गोट्या कधीच नाही खेळलो. काय बोलतो? कधीच नाही खेळलो, कारण आमच्या बिल्डिंगच्या खाली नेहमी पेवर ब्लॉक होते, त्याच्यामुळे खड्डा बनवता ढब बीप अरे तू असं काय नाही की भाई, पण कधी आलाच नाही टाइम. काय माहिती का मग असं. ओके मग तुला बालपण तुझं एकदम वाईट केलेलं आहे असं मी बोलू. कट करायचा. गोट्या मी खूप खेळायचो आणि घरामध्ये म्हणजे बरणीमध्ये गोट्या असायच्या. म्हणजे इतका मी प्रो होतो ना त्याच्यात की मला असं होतं की जास्तीत सगळ्यांच्या पेक्षा जास्त गोट्या माझ्याकडे असल्या पाहिजेत. आणि म्हणजे तुम्हाला ते साऊंड खूप विचित्र आहे पण तसं खरं होतं ते. म्हणजे मी घरातनं बाहेर पडताना किशे वाजतच मी बाहेर पडायचो आणि रिटर्न येताना अजून वरचा खालचा किस्सा भरलेला असायचा माझा गोट्यांनी. त्याच्यामध्ये ढप असायचे, जो माझा फेवरेट ढप होता ज्याने मी खेळायचो आणि त्याच्यामुळे मी गोट्या जिंकायचो. आणि एकदा झालं असं की आई इतकी वैतागलेली बाया गोट्यांना, म्हणजे साऊंड खूप विचित्र येतोय. ते खरं तेच बोलतोय मी, पण साऊंड विचित्र होतोय. प्लीज जरा गोट्यांना काय बोलू शकतो आता मी? काचेच्या मार्बल्स काय बोलू शकतो? काचेच्या गोल मार्बल्स बोलला इंग्लिश मध्ये. मार्बल्स. ओके, तर मी लहानपणी मार्बल्स खेळायचो आणि मार्बल्सने माझं घर भरलेलं असायचं. तर झालं असं की आई ते भरलेल्या घरात भरलेलं मार्बल्स बघून खूप वैतागली. मारलंय आईने मार्बल, आईने एवढं मार्बल मला. एकदा झालं असं की मी खेळत होतो तेव्हा मी डब्बा खेळत होतो. डब्बा आता कसं सांगू, आता जे खेळले असतील त्यांना माहिती असेल. डब्बा म्हणजे हा जसा डब्बा आहे तसं त्याच्यावर चौकोन काढला जायचा खडूने आणि त्याच्यामध्ये तुझ्या 5 गोट्या. ओके, मार्बल्स. मार्बल्स तुझे 5 मार्बल्स, माझे 5 मार्बल्स. समज रजत खेळतोय तर त्याचे 5 मार्बल्स. असे 10-12 जणांचे 5-5 मार्बल्स असे जवळ लावायचे. एवढ्या जवळ ना की असं एवढं. आणि म्हणजे ते चखायचं म्हणजे सुटायचं. सुटलं जो पहिला दुसरा तिसरा ठरवला जायचा त्याच्यावरून. आणि त्याच्यानंतर मग ते म्हणजे इथे चौकोन आलं तर मी तिथे तिथून नेम लावायचा आणि त्यात जवळ गोट्यांमधली एक जवळ मार्बल्स मधलं एक मार्बल फक्त उडून निघाला पाहिजे. ठीक आहे, मग त्या सगळ्या मार्बल्स तुझ्या. ओके, असा गेम होता. तो गेम मी खेळत होतो आणि खूप भांडणं चालू होती आणि म्हणजे जोरात लफडी चालू. आता झालं मी विसरलो, कारण ते हा किस्सा सांगतोय मी तर गेम अंडरस्टँडिंग मध्ये गोट्यांचा गेम मार्बल्स. तर खूप लफडी चालू होती. म्हणजे आम्ही एकमेकांना हातापाईवरती गेलो होतो मित्रांमध्ये आणि ती इतकी हातापाई झालेली की ज्याच्यासोबत लफडी झाली ना तो घरी जाऊन त्याने 2 बरण्या भरलेले मार्बल्स घेऊन आला आणि पूर्ण चाळीतला जो असा एक खेळायची जागा होती त्याने जोरात आपटल्या. घे, तुला गोट्या पाहिजे तर लवड्या घे. काय करशील गोट्या घेऊन, काय करशील मार्बल घेऊन. आता हे गोट्याच बोलावं लागेल लफड्यांना. आणि आई काहीतरी पीठ मळत होती की काहीतरी कळत होती. ते हात भरलेले, पिठाने भरलेले हात मळता ते आली, मला चोपलाय. आणि माझे मित्र ते जे मार्बल सगळे टाकले ना ते गोळा करतायत, लफडी सोडवत नाहीत. मी इतका मार खाल्लेला, इतका माझ्या घरातल्या सगळ्या मार्बल्स जेवढे पण होत्या म्हणजे त्या सगळ्या फेकून दिल्या. आणि त्या दिवशी मी इतका हर्ट झालो जशी की माझी प्रॉपर्टी कोणीतरी विकत घेतली, म्हणजे ती हिरावून घेतली असं. तो माझा खूप म्हणजे एकदम इमोशनल सीन होता. आणि त्याच्यात पिठाच्या हाताचे जे पडलेले मला डेंजर. म्हणजे पीठ मळायचं बाजूला राहिलं, मला मळला होता. कितवीत होतास तू साधारण? 6वी 7वीत.
हे मार्बल्सवरनं आठवलं, आमच्या शाळेत एक पोरगा होता, नाव नाही घेणार होता, असं कुठं तो बघत असेल तर, पण त्याला आठवेल. तर त्यांनी याचीच भांडणं झाली आणि दे ओ मेरा गोटी अभि ते म्हणजे जिंकतात ना, मग गोट्या द्यावा पण लागतं, असं पण काहीतरी असतं ना, की आता ही गोटी द्या, असं काहीतरी गेम होता माझ्या मते. की 2 जण खेळत होते गोट्या, तर त्या एकाची काहीतरी एक गेम आहे, त्याच्यामध्ये तुला गोटी तुझी द्यावी लागते, म्हणजे हरली तर ती समोरच्याला द्यावी लागते, म्हणजे असं काहीतरी होतं. तर त्याच्यामध्ये ते भांडणं झाली त्यांची, की नाही मी नाही देणार आणि मला दे मी जिंकलो, असं जरा भांडणं म्हणून त्यांनी गोटी तोंडात टाकली आणि गिळला. दुसऱ्या दिवशी बाहेर आली बाई. असे खेळ नाही खेळलो मी कधी. ते म्हणजे मला हा आठवते, खूप बनवत नाही हा किस्सा, मी बनवत नाही खरंच. विश्वास ठेवतो काय. लहानपणी असं कोण अशी मुलगी होती जी आवडायची, तिच्यासोबत डॉक्टर वगैरे खेळलायस का? नाही डॉक्टर असं नाही खेळलो यार. म्हणजे मी माझ्या अजून पण जास्त मैत्रिणी नाही आहेत आणि मी नाहीच मैत्रिणी बनवल्यात. म्हणजे एकच आहे जी भांडुपला असते, जिच्यासोबत मी म्हणजे बाकी सगळं खेळलोय. कॅरम खेळलोय, हौजी खेळलोय, भातुकली पण नाही खेळला. भांडी खेळलोय. हो भांडी भातुकली नाही, भातुकली वगैरे काय. अरे भातुकली म्हणजे भातुकलीचा खेळ म्हणजेच भांडी. हा भांडी म्हणजे छोटा कुकर, मिक्सर. म्हणजे मी कामावरून येणार, काय करायचं, कसं करायचं म्हणजे अरे आता कसं माहितीये, तिचं नाव सोनाली माधव, ठीक आहे, सोनी. ती आता लंडनला असते, ती बघत असेल. हो. तर आमच्या चाळीमध्ये त्यांच्या घरामध्ये आहे ना, आता हे केवढं आहे सेम, फक्त असं मोठं. म्हणजे आता ही तिचा दरवाजा घराचा कडप्पा असतो बघ, तिकडे सगळे ज्यांचा कडप्पा मोठा तिकडे सगळी मंडळी बसतात, म्हणजे सगळे एरियातले कार्यकर्ते, परत कार्यकर्ते बोलतो मंडळातली पोरं बिरं. तर ती जागेवरती आम्ही आहे ना सगळं मांडणी करायचो. कुकर, मिक्सर, समजलं, किचन बनवायची ती. मी यायचो कामावरून, आज काय बनवलंय. ते एक वेगळीच मजा असायची. त्याच्यामध्ये मावशी बनून कोणतरी येणार, मावशी बनून येणार, काकू बनून येणार. मग तिथून हे वहिनीचं आहे ना, ऍक्च्युली तिथून आलंय. म्हणजे ती कोणतरी वहिनी पण बनायची. बोलली अहो तुमच्याकडे काय केलंय, आमच्याकडे हे बनवलंय. म्हणजे काहीतरी चुत्याटेक मजा यायची त्याच्यामध्ये. आता खूप हसायला येते त्या गोष्टीवर, तेव्हा आम्ही गुंतलेलो असायचो त्याच्यात. अजून काय खेळायचंस का? भोवरा खेळायचो मी. भोवरा, क्रिकेट, गोट्या, लगोरी, परत कांदापोडी म्हणजे ते एकावर विसरलोच. म्हणजे ते एक ते हाड होत जातं, फुटायचा जो याच्यात एक रिस्क वणवं झाल्यानंतरच होतं ना, ते खूप डेंजर होतं. आणि नंतर ते उभं राहून वरती उडीवाली पण हो कधीच कोणी करत. हो करवंटी एक्सप्रेस खेळायचो. हा म्हणजे डब्बा एक्सप्रेस, तेच कोकोनट एक्सप्रेस. पोपटा तुझा रंग कोणता, हे थोडं ऐकायला जरा ब्राऊन रंग ते. अरे पॅरेट व्हॉट इज युअर कलर. पण हा गेम कोणता होता आठवत नाही मला. पोपटा रंग. अरे ते कसं होतं माहितीये का, की एकावरती राज्य सुटायचं, तर सुटलो सगळ्यांनी व्हाईट केलं, तू ब्लॅक केलं, तुझ्यावरती राज्य. तू सुटला, तुझ्यावर राज्य. तो तिथून बोलणार पोपटा तुझा रंग कोणता. ठीक आहे, आम्ही बोलणार, आपण सगळे तुझ्यावर राज्य, तर तुला आम्ही बोलणार पोपटा तुझा रंग कोणता. तू बोलणार समज ब्ल्यू, तर सगळे ब्ल्यू कडे धावत जाणार आणि तुला पकडायचं आहे. जो ब्ल्यूला पहिला समजलं तुला. हा आम्ही रेडी असायचो, हा कुठला बोलतोय. आणि तू आता माझ्यावर राज्य असायचं, तर मी मादरचे होत. मी काय करायचो, आजूबाजूचे सगळे कलर बघून घ्यायचो. बोललो लवडेच लावतो. मी बोलतो आता समज मला विचार पोपटा, तुम्ही 4-5 जण बोलताय पोपटा तुझा रंग कोणता. तपकेरी. लागले काय बोलतोय. तसंच डोंगर का पाणी भाई जाम मजा. म्हणजे अक्षरशः आम्ही चाळीत जेव्हा डोंगर का पाणी खेळायचो ना, तेव्हा आजूबाजूवाले वैतागायचे. कारण डोंगर म्हणजे तुझा उंबरठा कडप्पे समजलं. म्हणजे जी वरची बाजू म्हणजे डोंगर आणि पाणी. डोंगर का पाणीमध्ये ढोपरे फुटलेत अक्षरशः. म्हणजे काय ठिकाणी कसं असतो की आता तुझ्या एका उंबरट्यावर ती गणार आहे. कळलं तुला. ते पण सोनसकडे आवडायचं का तुला? नाही मी जास्त नाही खेळलो. सोनसकडे नाही आवडत. सोनसकडे मला खूप आवडत. ते मला एक्सप्लेन कर, मग सांगतो. म्हणजे जास्त एक जण धावायला लागल्यानंतर मग आउट करतो. आउट केलं मग हात पकडून बाकीच्यांना पकडायचं.
अरे हा पण ते नाही जास्त नाही जास्त नाही खेळलो. तो एकच गेम होता ज्याच्यामध्ये मुलींचा हात पकडायला मिळायचा, कारण सगळे एकत्र तू खेळायचे. लहानपणापासूनच असा होतास की असंच होतं. डॉक्टर काय बोलतोय काय श्रिया लक्ष ठेवायच्यावर. आता कॅमेरा समोर हे करतोय हा, पण डॉक्टर हा पहिला नाही भाई. अरे मला डॉक्टरांची भीती वाटायची, मी डॉक्टर काय खेळू भाई. तर भीती ना, तुला डॉक्टर बनायचं असतं, ऑपरेशन करायचं असतं, कपडे काढून. नाही डॉक्टर तर नाही. हे खेळ हात अडवलं, लपाछुपी खेळताना ते केलंय का तुम्ही? लपाछुपीचे लय किस्से असतील. अरे खूप जास्त. ते जाम करायचो, म्हणजे ते आमचं ठरलेच होतं. काय शानपणा वाटायचं, असं वाटायचं काय केलं एकत्र एका ठिकाणी आपण टी शर्ट चेंज करून, माहिती आहे टी शर्ट चेंज करून मुद्दाम थोडं टी शर्ट टाकवायचं बोला, आणि मग मी तिकडनं भीताय ते तर आहे. सर्वात जास्त म्हणजे लफडी ही व्हायची की भाई ज्याच्यावरती राज्य आहे ना त्याने पहिलं म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फास्ट नाही बोलायचं, लवड्या हळूहळू बोल, जरा विचार करते कुठे लपायचंय. 75 मोज बोलायचं, फास्ट बोलायचं, 75 मोज बोलायचं. अरे आम्ही काय करायचो माहितीये का, आमच्या इथे देवळाच्या इथे ना जो तिथे राज्य घेतो ना तिथेच सगळे लाईट येत, म्हणजे नाही थोडे किती जणांची नाव घेणार तो. मग ते बंद झालं की भाई मग रूल्स आले भाई, एकत्र एका ठिकाणी कोण नाही, घरात कोण नाही लपणार, माळ्यावर कोणाच्या कोण जाणार नाही, कोण भेचो गायब होणार नाही पहिली गोष्ट तर. मग इतके रूल्स वाढायचे भाई. आमच्याकडे एकदा आम्ही खूप खेळायचो लपाछुपी, म्हणजे आमचं हे होतं कारण एक बिल्डिंग आहे ना आमची बनायची बाकी होती, ती 4थी बिल्डिंग आहे, ती बनली होती अनेक वर्ष. तर तो म्हणजे लपायचा खजाना ना, एक म्हणजे सिमेंटवाली बिल्डिंग जिला भिंती नाहीत, ते म्हणजे नेक्स्ट लेवल जागा ना. असं लपाछुपी आमचा फेवरेट गेम. एक आलोक नावाचा नवीन मुलगा राहायला आला रे भाई, एवढे मातरशोध पोर असतील, घरी गेले भाई राज्य देऊन, बाई शोध. अरे मी पण त्यातला एक होतो. भाई घरी त्याला माहिती नाही कोण कुठल्या घरी राहतो, भाई सगळे वरतून बिरतून बघताय. तो भाई 1-1.5 तास तरी शोधला रे. मला वाईट वाटतं आता, पण तेव्हा जे मारतो. अरे मी गेलाय ते भाई, मी स्वतः घरी गेलो, जेवलोय वगैरे भाई मस्तपैकी, चालूच आहे, डोरेमॉन बघतोय, आम्ही विसरलोय आई थोडं मी खेळत होतो काय. हा भाई संध्याकाळी बघ आड मारायचा विषय ना रे, ती रॅगिंग खूप डेंजर व्हायची. हॅलो मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? तुम्ही काय वेगळे गेम खेळायचे का असे मे महिन्याच्या सुट्टीत, समर वेकेशन्समध्ये? तर ते मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि बाय द वे आम्ही अजून एक व्हिडिओ केला आहे, जो ऑलरेडी अपलोड केला आहे, जर तुम्ही इनकेस बघितला नसेल, त्याच्यामध्ये आम्ही कोकणात जे आहे एसटीने जायचो, उलट्या करायचो आणि कोकणात महिनाभर राहायचो सुट्ट्यांमध्ये आणि फुल धमाल करायचो, त्याच्याबद्दल डिस्कस केलं आहे. आणि अजून एक व्हिडिओ येतोय जेव्हा ह्या सुट्ट्या संपायच्या आणि परीक्षेचे रिझल्ट यायचे, तेव्हा सिद्धांतला कसे मार्क पडलेत, काय झाले त्याच्याबरोबर, आणि कसे चांगले मार्क पडलेत की नाही पडलेत, मग त्याला मार्क पडलाय की नाही पडला, अशा अनेक गोष्टी, परीक्षा आणि ओव्हरऑल त्याच्या एन्झायटी जी होती लहानपणीची ती आम्ही डिस्कस केलेली आहे. सो ओव्हरऑल असा फन असे मस्त व्हिडिओ मी करत चाललेलो आहे. हे व्हिडिओची सिरीज तुम्हाला कशी वाटते ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, थँक्स बटन दाबायला विसरू नका, लाईक बटन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बंद नका करू, 1 मिनिट थांबा, कॉमेंट पण करा, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब राईट नाव.